मुंबई गोवा हायवे पूर्णपणे बंद झाला आहे। हा सरकारी दावा खरंच खरा आहे का? महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई गोवा हायवे पूर्ण झालेला आहे। हा सरकारी दावा खरंच खरा आहे का? हा प्रश्न यासाठी पडलाय कारण मुंबई गोवा हायवे हा उत्तम रस्ता बनवण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे। तर परिस्थिती काय आहे तुम्हीच बघा। याच मुंबई गोवा हायवेवर या चिपळूण येथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। जवळपास 17 वर्ष आणि कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबई गोवा हायवे हा पूर्णत्वास नेला असं खरं तर राजकीय पक्षांतर्फे सांगण्यात येत आहे। आपण माझ्या मागे बघतोय की हाच तो मुंबई गोवा हायवे आहे जो अगदी सुसाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। हा रोड जो आपण बघतोय की या ठिकाणी डांबर टाकण्यात आलं होतं। आपण बघतोय की अगदी खडी देखील या ठिकाणी बघायला मिळते। मात्र हे डांबर कितपत रस्त्यावर टिकून राहिलं हे देखील आपण या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। आपण बघतोय की या ठिकाणी खड्डेच खड्डे सर्वत्र सध्या बघायला मिळत आहेत। एकीकडे चांगला सुसाट असा रस्ता बघायला मिळतोय तर दुसरीकडे स्पीड ब्रेकर जो आहे तो या गाड्यांना लागलेला बघायला मिळतोय। कारण रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे या ठिकाणी उघडपणे स्पष्टपणे जे आहे ते दिसून येत आहे। कॅमेरामॅन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, चिपळूण।